नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरातील काशीमीरा आणि काशीमीरा परिसरात असलेले वेस्टर्न हॉटेल, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वेस्टर्न हॉटेल आणि या हॉटेलच्या बाजूला असलेली काजल रेसिडेन्सी, काजल लॉजिंग, ज्याचं नाव पहिला साई लॉजिंग अशा पद्धतीने होतं आणि आज त्याचा स्टे संपलेला आहे असं सांगत प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांच्या माध्यमातून जे काजल रेसिडेन्सी जे लॉजिंग आहे त्याची मोठ्या प्रमाणात सरळ जमीनदोस्त कारवाई करण्यात येत आहे, तोडक कारवाई करण्यात येत आहे। अनधिकृत बांधकाम या ठिकाणी बनवण्यात आलं होतं, परंतु स्टेच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी थांबवण्यात आलं होतं आणि स्टे संपल्यानंतर आज मीरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत व त्यांच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त घेऊन आज हे जे हॉटेल आहे काजल रेसिडेन्सी या ठिकाणी तोडण्यात आलेला आहे, जमीनदोस्त करण्यात येत आहे। पाहूया या ठिकाणी स्वप्नील सावंत व इतर अधिकारी काय सांगत आहेत या हॉटेलच्या बद्दल, पाहूया पुढील बातमीमध्ये। काय सांगा साहेब, तुमच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहरामध्ये ठिकठिकाणी जोरात कारवाई होताना दिसत आहे। आज काजल रेसिडेन्सी जे या ठिकाणी लॉजिंग आहे त्याच्यावरती थोडं कारवाई करण्यात येत आहे, कारण काय सांगाल? काय सांगाल? सदर बांधकामाला 2014 मध्ये अनाधिकृत बांधकामाची 260 ची नोटीस देण्यात आली होती व त्याप्रमाणे आदेश पारित करून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी नियोजन केलं असता संबंधितांनी कोर्टात दावा दाखल करून स्थगिती मिळवली होती। सद्यस्थितीत दावा उठल्यानंतर ही कारवाईचं नियोजन करून कारवाई करण्यात येत आहे। कोर्टाचा आदेश होता असं सांगितलं जातंय, काय नाही, कोर्टाचा स्थगिती उठलेली आहे आणि स्थगिती उठल्यानंतर कारवाई केलेली आहे। सध्या यापुढे जे काही अनधिकृत बांधकाम असतील त्याप्रमाणे याचप्रमाणे कडक कारवाई करण्यात येणार आहे। तुमच्या टीमच्या माध्यमातून तुम्हाला कसं सहकार्य मिळत आहे? एवढ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्ती आहे तुमचे? या सर्वांनी आमच्याकडे सर्व अतिक्रमण बंदोबस्त आहे, पोलीस आहे, मसुबेचे कर्मचारी आमचे कर्मचारी आहेत आणि सर्व नियोजनबद्ध कारवाई करण्यात येत आहे।